नमस्कार ट्रेडर्स. बँक निफ्टीचा व्यू आपण बघतोय 9 सप्टेंबर 2024साठी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगलं सेलिंग आलं शुक्रवारी, पण बँक निफ्टीच्या मानानं अजून सपोर्टवर आहे असं वाटतंय मला. बँक निफ्टीचा जो लो लागलेला आहे शुक्रवारी तो 50,450 आहे. आता याच्याही खाली मार्केट गॅपडाऊन होईल असं दिसतंय सध्यास्थितीला तरी. उद्या आणि प्री ओपनिंगला वगैरे आपल्याला बघायला लागेल मार्केट ओपन होताना. पण समजा 50,450च्या खाली गॅपडाऊन ओपन झाला तर बँक निफ्टीला जो चांगला सपोर्ट आहे तो 50,000 ते 50,100च्या मध्ये आहे. 50,000च्या जवळ जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर मी नक्की कॉल घेईन. एक एक कॉल मी नक्की ट्राय करेन. 50-60 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकेन आणि पुन्हा माझी टार्गेट 50,450 पर्यंत असू शकतात. तेव्हा 50,000 ते 50,100 पर्यंत म्हणजे साधारण 49,920-930चा स्टॉप लॉस मी टाकेन आणि 50,450चं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करेन. समजा 50,000 मार्केटनं ब्रेक केलं तर मात्र मग पुढची लेवल आपल्याकडे आहे ती 49,800 पर्यंत मार्केट येऊ शकतं. 49,800 ते 49,650 हा 150 पॉईंटचा बफर आहे. 49,800 ते 49,650 ह्याच्यामध्ये मात्र शक्यता जास्त आहे की मार्केट बाउन्स होणारच इथून असं मला तरी दिसतंय, कारण हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हाही सपोर्ट तोडला तर मात्र मग मार्केटचं काय खरं नाही, मार्केट अजून खूप खाली जाईल. पण सध्यास्थितीला उद्या तर आपण एवढंच बघूया, म्हणजे मला आत्ता तरी वाटतंय गॅपडाऊन जर झालं तर 50,000च्या आसपास जर गॅपडाऊन झालं आणि तिथनं मार्केट रिकवर करायला बघितलं तर नक्की मी बाय करण्याचा प्रयत्न करेल. किंवा अगदी मार्केट 49,650 ते 49,800च्या रेंजमध्ये जरी आलं तरी मी एकदा बाय करण्याचा प्रयत्न करेन, कारण माझं टार्गेट 50,000 ते 50,100 पर्यंत असू शकतं. आणि मार्केट गॅपअप होण्याची शक्यता फार नाहीच आहे, त्यामुळे गॅपअपवर चर्चा न केलेलीच बरी आपण. त्यामुळे महत्त्वाची लेवल जी ती 50,450, 50,000 आणि 49,650 या लेवल लक्षात ठेवून त्या पद्धतीनं मार्केट सस्टेन कुठं होतंय बघून आपण ट्रेड घेतला पाहिजे असं मला वाटतं. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. आपण हा व्हिडिओ बघून एखादा ट्रेड घेतला आणि आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सत्सद विवेकबुद्धी वापरावी आणि आपल्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून मगच ट्रेड घ्यावा ही विनंती. धन्यवाद.